नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये CCSने 31 ड्रोन आणि 2 आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीला पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांच्या खरेदीच्या संदर्भामध्ये मंजुरी मिळालेली आहे. या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार आहे आणि भारताच्या दृष्टीने हा निर्णय का महत्वाचा आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मागच्या आठवड्यामध्ये झालेला हा निर्णय, CCSचा हा निर्णय खूप महत्वपूर्ण आहे आणि 31 ड्रोनच्या खरेदीला मंजुरी मिळालेली आहे आणि 2 आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. तर हा निर्णय नेमका का महत्वाचा आहे हे आधी आम्हाला उलगडून सांगा. महत्वाचं कुठलेही जेव्हा शस्त्र जेव्हा भारतीय सेनेसाठी, ते तिन्ही अंगांच्या सेना आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी जेव्हा खरेदी केलं जातं त्यांचं महत्व हेच असतं की भारताची सुरक्षा मजबूत करण्यासाठी वेगवेगळे प्रकार लागतात. आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय की चीनकडनं जी भारताच्या सुरक्षेला एक धोका उत्पन्न झालेला आहे आणि एक खूप मोठं एक आव्हान चीनने भारतासमोर उभं केलेलं आहे. त्याला सामोरं जायचं असेल तर काही खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले काही प्लॅटफॉर्म्स किंवा जे ड्रोन्स किंवा पाणबुड्या या आपल्याला लागणार आहेत. म्हणजे भारतीय नौसेनेला आणि भारतीय थलसेना आणि दोघांनी, आर्मीलाही आणि एअरफोर्सला पण, तिघांनी. तर त्याच्यासाठी हा निर्णय तसं म्हटलं तर खूप उशीर झालाय. कारण हे जे ड्रोन्स घेतले जात आहेत, आर्म ड्रोन्स, त्यांना प्रिडेटर म्हणतात, त्याची चर्चा आणि त्याच्या बाबतीतचं प्रपोजल जवळजवळ गेले 8 वर्ष ते रखडत होतं किंवा ते सारखं चर्चेत होतं, पण त्याचा निर्णय होत नव्हता. आणि हे अमेरिकेकडनं घ्यायचं होतं. जवळजवळ 28,000 कोटी रुपये याच्यात खर्च होणार आहेत आणि हे 3 वर्ष लागणार आहे त्यांना कमीत कमी त्याचे पहिलं ते ड्रोन यायला. तर ऑलरेडी उशीर झालाय असं मला वाटतं. पण ते हिंदीत जसं म्हटलं, देर आहे दुरुस्त आहे, तर तसं झालेलं आहे की ते घेतल्यामुळे क्षमता जी आहे भारतीय नौसेनेची, आर्मीची आणि एअरफोर्सची, ही वाढणार आहे. ते कशा प्रकारे वाढणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे ते पैलू जे आहेत ते आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. आणि पाणबुड्यांचं पण निर्णय खूप अगदी वेळेवर आल्यासारखा झालेला आहे. कारण गेले 3 ते 4 वर्ष ऐकतोय की त्या पाणबुड्यांचं प्रपोजल नेव्हीने त्यांना पाठवलं होतं, म्हणजे सरकारला, म्हणजे MODला आणि मग प्राईम मिनिस्टरच्या, पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये. त्याच्यावरती निर्णय होत नव्हता. तो शेवटी झाला. 6 पाणबुड्या मागितल्या होत्या भारतीय नौसेनेनी या प्रकारच्या. याला SSN म्हणतात, शिप सबमर्सिबल मिसाईल, शिप सबमर्सिबल न्यूक्लिअर पॉवर्ड हे बोट असं म्हणतात त्याला, म्हणून SSN म्हणतात. ते 6 मागितल्यावर त्याच्याऐवजी आता त्यांनी 2ची मंजुरी दिली आहे. या 2 सुद्धा यांची निर्मिती करायला 8 ते 10 वर्ष लागतील. मग पुढचे ते नंतर कधी देतील मंजुरी ते बघता येईल. तर असा प्रकार झाल्यामुळे याचं महत्व, या निर्णयाचं महत्व, मागच्या बुधवारी जे निर्णय घेतला गेला त्याचं हे महत्व आहे. प्रिडेटर ड्रोनचा तुम्ही उल्लेख केलात, नेमकी काय वैशिष्ट्य आहेत या ड्रोनची हे आम्हाला समजावून सांगा. प्रिडेटर ड्रोनचं जे एक भाष्य आहे ते त्याला हेल म्हणतात, HALE इंग्रजीमध्ये. HALE म्हणजे हाय ऑल्टिट्यूड, म्हणजे खूप उंचीवरती जाऊ शकणारं हे UAV किंवा ड्रोन. लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे आकाशात एकदा भरारी घेतल्यानंतर ते कमीत कमी 30 तास तिथे फिरू शकतं, जिथे त्याला डायरेक्ट केलं जातं. खालचं ग्राउंड स्टेशन एक असतं, एक पायलट असतात खाली टेबलावर बसलेले, टेबलावर त्यांचं हे सुरू असतं, कंट्रोल सुरू असतात. तिथून ते 20,000 हे करू शकतात. 30,000 फुटावरती मिनिमम जाऊ शकतात. 40,000 फुटावरती पण जाण्याची शक्यता आहे. पण 30 ते 35,000 फुटावरती ते उड्डाण भरतात. तर लॉंग एन्ड्युरन्स म्हटल्यानंतर एकदा भरारी घेतल्यानंतर, एकदा उडाण सुरू झाल्यानंतर जर 35 तास 30 तास ते जर आकाशात राहणार असतील तर वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण त्या ड्रोन्सना करता येतं. आणि त्यांचे जे इमेजेस येतात तिथून, जे ते मग वरतून जेव्हा ते बघतात, 40,000 फुटावरती सुद्धा अगदी अचूक तिथली इमेज, तिथले फोटो, तिथल्या त्या शत्रूच्या
क्षेत्रातला फोटो, त्यांचं काही जे मुवमेंट सुरू असते आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची म्हणा, किंवा तिथे नवीन काही कन्स्ट्रक्शन सुरू असतं, ते सगळं बघण्यासाठी तितक्या वरतून सुद्धा निरीक्षण करून सुद्धा चांगले फोटो आणि चांगली माहिती मिळते. त्याचं हे महत्व आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त असे मेल म्हणजे मीडियम ऑल्टिट्यूड म्हणजे साधारण 15 ते 20,000 फुटावरती जाणारी सुद्धा आहेत, ते इस्रायलमधनं मॅन्युफॅक्चर होतात, बाकी ठिकाणी होतात. पण त्यांचं इतकं अचूकता नसते, इतक्या उंचावर जाऊ शकत नाही. त्यांची एन्ड्युरन्स म्हणजे त्यांचं आकाशात राहण्याची क्षमता पण कमी असते. तर याचं हे फक्त अमेरिकेच्या जनरल ॲटॉमिक्स कंपनीकडेच ही टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे तिथून भारताने अमेरिकेबरोबर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट करून याचं हे विकत घेण्याचं ठरवलेलं आहे. 31 प्रिडेटर्स. त्यांचं महत्व हे आहे. आणि त्याच्यामध्ये एक मारक क्षमता पण असते, जे हेल फायर मिसाईल म्हणून आहे, की समजा एखाद्या टार्गेटला त्यांनी आयडेंटिफाय केलं की तिथे या जहाजावरती किंवा या जागेवरती शत्रूच्या काही महत्वाची ठिकाणं आहेत किंवा महत्वाचा ॲम्युनेशन डेपो आहे, त्याला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर तिथे जाऊन हा ड्रोन त्यांच्या त्या फायर अँड फॉरगेट नावाची जी मिसाईल असते हेल फायर, त्याच्यातनं मारक क्षमता त्यांची असते आणि ते करू शकतात. तर याच्यामध्ये ड्युअल क्षमता आहे की तुम्ही निरीक्षण पण करू शकता, ज्याला ISR म्हणतात, इंटेलिजन्स, रिकॉनिसन्स आणि सर्वेलन्स. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मारक क्षमता पण या हेलमध्ये किंवा प्रेडेटरमध्ये असते. हे महत्व त्या प्रेडेटर, त्याला ज्याला प्रेडेटर नाव दिलं गेलेलं आहे, पण त्याचं ऍक्च्युअल टेक्निकल नाव आहे MQ-9B. जनरल ॲटॉमिक्सने निर्मिती केलेली आहे त्याची. सर, 31 हा आकडा ऐकायला थोडासा कानाला ऑड वाटतो, किंवा म्हणजे आपण जनरली 30 किंवा 35 किंवा 32 अशा आकड्यांची आपल्याला सवय. हा 31 आकडा हे नेमकं काय प्रकरण आहे, आम्हाला सांगा ना. 31 याच्यासाठी आहे की जेव्हा या योजनेची सुरुवात झाली तेव्हा फक्त नौसेनेला, भारतीय नौसेनेला हे विकत घेऊ द्यायचं असा एक निर्णय होता. तर ते जेव्हा मग याचं महत्व कळायला लागलं की कसं उपयोगाचं आहे हा प्रिडेटर ड्रोन जो आहे, तेव्हा असं ठरलं की भारतीय नौसेनेला जर 15 घ्यायचे आहेत तर मग आर्मी आणि एअरफोर्सला पण घ्यायला पाहिजेत. पण आर्मी आणि एअरफोर्सला एवढी त्याची जरूर नव्हती जेवढी भारतीय नौसेनेला होती. तर ते अर्धे नंबर घ्यायचे, मग 7-7 घ्यायचे का 8-8 घ्यायचे, म्हणून असे प्रत्येकी 8 ड्रोन आर्मी आणि एअरफोर्सला दिले जातील. त्यामुळे ते 16 आणि नौसेनेला दिले गेलेले 15 असं मिळून तो 31 नंबर झालेला आहे. कारण नौसेनेनी 2020 पासून यांचं जे पहिलं एडिशन होतं प्रिडेटरचं, त्याला फक्त MQ-9 असं नाव आहे. हे MQ-9B आहे. त्याच्यानंतर A आला MQ-9 नंतर, MQ-9A आणि आता MQ-9B म्हणजे लेटेस्ट आहे. तर MQ-9 हे भाड्यावरती घेऊन गेले 4 वर्ष भारतीय नौसेना बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या खाडीमध्ये, इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागरमध्ये सर्वेलन्स करते. हे फक्त सर्वेलन्सवाला ड्रोन आहे, त्याच्यात मारक क्षमता नाहीये. तर त्याचा अनुभव भारतीय नौसेनेला खूप चांगला आला, त्याचे रिझल्ट पण चांगले मिळाले. आणि गलवानच्या जो एक समस्या झाली लडाखमध्ये, त्यावेळेस त्यांना तिथे पाठवलं गेलं आणि चीनच्या हद्दीमध्ये निरीक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला गेला MQ-9चा, जे आता भाड्यावरती आहेत 2. त्याच्यातलं एक परवा पडलं बंगालच्या खाडीमध्ये, परवा म्हणजे झालं एखाद महिना झाला. पण ते जुनं होतं, त्याचं ते इंजिन खराब झालं म्हणून ते पडलं. पण त्याचा खूप उपयोग झाला. त्यांनी दिलेली माहिती, त्यांनी दिलेले फोटो भारतीय सेनेच्या खूप कामाला आले त्या लडाख समस्येच्या वेळेस. आणि म्हणून हा निर्णय घेतला गेला की आपण आता 31 घेऊया, 15 नौसेनेसाठी, 8 आणि 8 आर्मी आणि एअरफोर्ससाठी. हा तो प्रकार आहे. सर, ज्या वेळेला अशा पद्धतीची खरेदी केली जाते त्यावेळेला आतापर्यंत आपण बऱ्याचदा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत या उपक्रमांवरती खूप बोललेलो आहोत. हा निर्णय किंवा ही खरेदी ज्या वेळेला होणार आहे तर याचा मुळामध्ये आपल्या ज्या उपक्रमांचा आपण बोलबाला केलेला आहे त्यांच्याशी संबंध कसा जोडला जाईल असं तुम्हाला वाटतंय? याच्यामध्ये असं असतं की मेक इन इंडिया, आत्मनिर्भरता हा प्रकार खूप जरुरी आहे भारताला. जर भारताला स्वतः स्वयंभू एक ताकद बनायचं असेल आणि स्वतःवरती फक्त निर्भर करून जर देशाची सुरक्षा ठेवायची असेल तर हा निर्णय एका लांबच्या पल्ल्यासाठी म्हणून, लॉंग टर्मसाठी म्हणून चांगला आहे.
पण सगळ्याच टेक्नॉलॉजीज भारतात अजून डेव्हलप झालेल्या नाही आहेत किंवा अजून करण्याची क्षमता भारतीय कंपनीजची, DRDOची अजून नाही आहे. खूप प्रकार करून बघितले DRDOनी. तापस नावाचा एक UAV त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याची टेक्नॉलॉजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही होऊ शकला नाही, सफल नाही झाला. तर अशा वेळेस खूप वेळ वाट बघून ते त्याच्यासाठी की भारतातच त्याची निर्मिती होईल किंवा भारतातच त्याचं डिझाईन होईल, त्याच्यात काय अर्थ नसतो. म्हणून हे आता अमेरिकेकडनं हे घेतलं गेलं. याच्या पुढे आता GA कंपनी जी आहे, जनरल ॲटॉमिक्स, ज्यांचं हा प्रोडक्ट आहे, हे लोक आता त्यांचं जे काही एक्सपर्टीज आहे, त्यांचं जे काही कौशल्य आहे याच्या बाबतीत किंवा त्यांच्याजवळ जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा टेक्नॉलॉजी DRDOच्या सायंटिस्टना आणि काही प्रायव्हेट कंपनीच्या सायंटिस्टना देऊन ते लोक एक कॉन्ट्रॅक्ट वेगळं साईन करणार आहेत की अजून एक डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस हेल, म्हणजे एक भारतात निर्मिती ज्याची होईल किंवा डिझाईन होईल असा हाय ऑल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स हेलसाठी GAची एक त्याच्यामध्ये पार्टनरशिप होईल भारतीय कंपनी किंवा DRDO बरोबर. दुसरं MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल, हे जे असे 31 आपण घेणार आहोत आता प्रेडेटर्स, त्यांचं शेवटी त्यांना मेंटेन करण्यासाठी, त्यांची मरम्मत करण्यासाठी, त्यांचं रिपेअर करण्यासाठी तुम्हाला एक स्पेशलाइज्ड वर्कशॉप लागतं. ते वर्कशॉप जे आहे ते एका भारतीय कंपनीला दिलं जाईल किंवा भारतीय कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, ज्याच्यामध्ये बरेचसे लोक काम करू शकतील, नोकऱ्या निर्माण होतील. तिसरं की बाकीचे जे देश आहेत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, जे हिंद महासागर आणि प्रशांत महासागराच्या मध्ये हे ऑपरेट करतात, हे MQ-9B किंवा MQ-9A, यांचं रिपेअर, ओव्हरऑल मेंटेनन्स करण्यासाठी ते लोक भारतात सेटअप केलेल्या MRO मध्ये येऊन त्या कंपनीला, ती जॉईंट व्हेंचर असेल GA बरोबर, जनरल ॲटॉमिक्स बरोबर, त्यांच्या तिथे येतील आणि त्याच्यामुळे एक उत्पन्न पण निर्माण होईल भारतामध्ये आणि नोकऱ्या ज्या असतील त्यांचा पण उपयोग होईल आणि त्यांना अमेरिकेत पाठवायला लागणार नाही हे इंजिन ओव्हरऑल करण्यासाठी किंवा त्याचे जे विंग्स आहेत, त्याचे बाकीचे जे पार्ट्स आहेत त्याच्यासाठी MRO करण्यासाठी दुसरीकडे पाठवायला लागणार नाही, ते भारतात होईल. असं एक लिंकअप या कॉन्ट्रॅक्टमध्ये केला जाईल. हा कॉन्ट्रॅक्ट कालच म्हणजे मंगळवारी तो साईन झालेला आहे. संरक्षण मंत्रालय भारताचं आणि पेंटॅगॉन म्हणजे अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय यांच्या ऑफिशियल्सनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत आणि हळूहळू मग ते एक्सपर्टीज आणून आणि मग पुढे अजून निर्मिती त्याची येत्या 10 वर्षात केली जाईल अशी एक आशा आणि असा एक प्लॅन आहे. पुढे कसं होतं, सगळ्याच मी जसं म्हटलं की ते हे होत नाही, सगळ्याच गोष्टी भारतात बनवू शकत नाहीत कारण ती टेक्नॉलॉजी अवेलेबल नसते आणि आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी अवेलेबल करण्यासाठी किंवा ती डेव्हलप करण्याची क्षमता पण अजून नाहीये बऱ्याचशा गोष्टींमध्ये. हे लक्षात घेऊन हा कॉन्ट्रॅक्ट साईन केला गेलेला आहे. या संपूर्ण ड्रोनची शेल्फ लाईफ किती असेल असं वाटतं तुम्हाला? मिनिमम 25 ते 30 वर्ष ड्रोन चालू शकतो. हा ऑलमोस्ट एखाद्या लढाकू विमानासारखाच त्याचा विंग स्पॅन असतो. त्याच्यासाठी मोठा रनवे लागतो. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की त्याच्यात माणूस बसत नाही, पायलट बसत नाही. पायलट खाली जमिनीवरती असतात आणि हे पुढे जातात. पण बाकी सगळं याच्यासारखं, अर्थात इतकं फास्ट पण जेट सारखं किंवा एखाद्या जहाजासारखं म्हणजे विमानासारखं त्याच्यात क्षमता नाहीये. त्याच्यात हा धोका पण आहे की जे समजा एखाद्या युद्धाच्या वेळेस मिसाईलनी किंवा जसं आता हुटी रेड सी मध्ये जुने MQ-9 जे होते जे अमेरिकेजवळ, त्यांना मारून पाडण्यात येत आहे, पण ते स्लो होते, त्यांची क्षमता पण वेगळी होती, त्यामुळे ते असं होत ऍक्सिडेंट होत आहेत किंवा त्यांचा म्हणे बळी दिला जातो तिथे अमेरिकेकडनं, असं चालू आहे. पण याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की जेव्हा खरं युद्ध सुरू होतं तेव्हा हे पटकन त्यांचं एवढं काम नसतं जेवढं विमानांचं असतं, कारण विमानं फास्ट असतात, त्यांच्यात मिसाईल, पायलट असतो. पण जे काम आता हे लोक पीस टाइम मध्ये करतील, शांतीच्या वेळेस करतील आणि सगळं जो फोटोज आणि तिथलं सर्वेलन्स, आणि यांच्यामध्ये अजून एक क्षमता आहे प्रेडेटरमध्ये की समजा आता 12 वाजता एखादा फोटो घेतला एखाद्या एरियाचा, त्याच्यामध्ये 10 बिल्डिंग दिसत आहेत, 25 गाड्या आहेत, एक रणगाडे 40 रणगाडे दिसत आहेत आणि माणसं दिसत आहेत, सगळ्यांचा तो फोटो आला 12 वाजता. 3 वाजता परत जर त्याच जागेचा फोटो घेतला तर त्याच्यामध्ये काय तफावत आहे की माणसं कमी झाली आहेत का वाढली आहेत, का रणगाडे वाढले आहेत, का ट्रक्स वाढले आहेत, का तिथे दारुगोळा आलाय,
हे पटकन AI च्या द्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे तुम्हाला 2 मिनिटात ते जे लोक ऑपरेट करतात, ऑपरेटर्स असतात, त्यांना सांगू शकतात की इथे वाढलंय, इथे कमी झालंय, इथून ते मुवमेंट पुढे चालली गेली आहे. तर ही क्षमता अजून भारताकडे किंवा अजून बाकीच्या अन्य देशांकडे 4-5 देश सोडले तर ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका यांचं आणि ब्रिटन मे बी त्यांच्याकडे सोडलं तर बाकी कोणाकडे नाहीये. त्याच्यामुळेच ही जी एक क्षमता आली आहे भारताकडे, येणार आहे, त्यांनी खूप म्हणजे पुढे ताकद भारतीय नौसेनेची आणि बाकीच्या दोन्ही अंगांची वाढणार आहे. सर, आण्विक ऊर्जेवरती चालणारी पाणबुडी, 2 पाणबुड्यांना आता आपण मंजुरी दिलेली आणि भारतामध्ये त्या तयार होणार आहेत. तर ऊर्जेवरती चालणारी पाणबुडी आणि आण्विक वस्त्र असलेली पाणबुडी याच्यामध्ये काय नेमका फरक असतो हे आधी आम्हाला उलगडून सांगा. काय असतं, जे आण्विक ऊर्जेवरती चालणारी पाणबुडी ही कन्व्हेन्शनल म्हणजे डिझेलच्या पाणबुड्या बेसिकली डिझेल वरती चालतात आणि बॅटरीवरती खाली जातात. बॅटरीच्या पॉवरनी ते लोक समुद्राखाली जातात, समुद्रात जातात म्हणजे खाली तळाला, आणि तिथून ऑपरेट करतात. पण तशा कन्व्हेन्शनल सबमरीनमध्ये किंवा पाणबुडीमध्ये काय असतं की त्यांना दर 2 दिवसाला किंवा कधी कधी 10 दिवसानंतर वरती यायला लागतं, सरफेसवरती पाण्याच्या, आणि त्या बॅटरी चार्ज करायला लागतात. तर त्या खाली होत नाहीत पाण्यामध्ये. आण्विक ऊर्जा असणारी जी पाणबुडी आहे, जसं ज्याला आता मंजुरी दिली गेली 2 त्याच्यामध्ये तो जो न्यूक्लिअर रिॲक्टर असतो, ॲटॉमिक रिॲक्टर जो असतो छोटा, जो पाणबुडीत फिट केला जातो, त्याच्या क्षमतेमुळे, त्याच्यामुळे त्या पॉवरमुळे पाणबुडी चालते आणि ती कमीत कमी 2 महिने 3 महिने पण चालू शकते. तुमच्या क्षमतेवर असते की माणसं किती राहू शकतात खाली 3 महिने 2 महिने. तुमचे बाकीचे जे अस्त्रशस्त्र त्याच्यावरती आहेत ते किती दिवस चालू शकतात अशा खाली, त्याच्यावरती निर्भर करतं. पण ॲटॉमिक रिॲक्टर ऑन बोर्ड असल्यामुळे ही आणि सायलेंटली म्हणजे अगदी शांतपणे आवाज न करता या पाणबुड्या शत्रूच्या पाण्यामध्ये जाऊन सुद्धा थांबू शकतात आणि तिथून मार करू शकतात. याचं महत्व ते आहे. आता तू विचारलंस की हे फरक काय, की आण्विक ऊर्जा आणि आण्विक शस्त्र या दोघांचं कॉम्बिनेशन जे असतं त्याला इंग्रजीमध्ये SSBN म्हणतात, बॅलिस्टिक न्यूक्लिअर सबमरीन असं म्हणतात. म्हणजे त्याच्यात न्यूक्लिअर रिॲक्टर पण असतो आणि K4 आणि K5 नावाच्या ज्या मिसाईल्स असतात ज्याच्यामध्ये आण्विक शस्त्र पण घातलेले असतात किंवा आण्विक बॉम्ब पण असतो, त्यांचं ते हे असतं. ह्या पाणबुड्या ज्या आहेत भारतामध्ये 4ची निर्मिती होणार आहे. 2 झाल्या आहेत, 2 ऑलरेडी कमिशन झाले आहेत, नेव्हीमध्ये आलेले आहेत. INS अरिहंत आणि INS अरिघात असे 2 त्या बोट्स आहेत. हे खूपच म्हणजे सिक्रेट असतात आणि याचा कधीही उपयोग होत नाही, कारण ते तुम्ही आण्विक शस्त्र कधी त्याचा उपयोग करू शकत नाही आण्विक शस्त्रांचा. ते फक्त डेटरन्स म्हणतात त्याला, की तुम्ही शत्रूच्या मनात ती भीती निर्माण करून ठेवा. ते कुठे आहेत, काय आहेत, कोणाला समजत नाही, शांतपणे तिथे वाटलं तर साऊथ चायना सी मध्ये जाऊन बसले तरी कोणाला लक्ष देणार नाही की कुठे आहेत ते. त्यांचा उपयोग फक्त डेटरन्ससाठी असतो. पण ते डेटरन्स जरुरी असतं की शत्रूच्या डोक्यात आणि मनात भीती असली पाहिजे की आज जर भारतावरती आम्ही हल्ला केला तर त्याचं प्रत्युत्तर आण्विकरित्या जर हल्ला केला तर त्याचं प्रत्युत्तर समुद्रातनं कुठून तरी येईल आणि आम्हाला माहित नाही ते कुठे किती जवळ आलेलं आहे, असं त्याचं एक महत्व असतं. तर ह्या 2 वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणजे आण्विक ऊर्जा असणारी पॉवर केलेली जी पाणबुडी असते त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल मिसाईल्स असतात, म्हणजे ब्रह्मोस, बाकीचे टॉर्पिडोज, हे सगळं असतं. त्याच्यामध्ये अणुशस्त्र किंवा अण्वस्त्र नसतात त्याच्यामध्ये, असा जो प्रकार आहे. हे 2 हा डिफरन्स लक्षात घेतला पाहिजे. कुठल्या कंपनीकडनं या पाणबुड्यांची निर्मिती होणार आहे? म्हणजे भारतातल्याच कंपन्या आहेत का आपण बाहेरच्याही देशांची मदत याच्यासाठी नाही, घेणार? बाहेरच्या देशांचे नाही. आपल्याकडे लार्सन अँड टुब्रोचं मुख्य काम असतं, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण नेव्ही हे करतं. त्यांचं जे एक स्ट्रॅटेजिक जे आर्म आहे, स्ट्रॅटेजिक एक ऑर्गनायझेशन आहे, त्या संघटनेमध्ये त्याची निर्मिती होते वैजागला किंवा विशाखापट्टणमला. पण ते कोणालाच माहिती नाही की ते कुठे होतं, काय होतं. पण आणि जवळजवळ 100 भारतीय कंपनी त्याच्यामध्ये सामील असतात. 95% इंडिजिनस म्हणजे आत्मनिर्भरतेवरती निर्भर असलेली ही पाणबुड्या 2 असणार आहेत. आणि म्हणूनच या 40,000 करोडचा जेव्हा खर्च होईल येत्या 10 वर्षात, तेव्हा ते नोकऱ्या निर्माण होतील, नवीन स्किल्स निर्माण होतील आणि भारताच्या हातात ही ताकद राहील आणि टेक्नॉलॉजी राहील, असं आहे त्याचं महत्व आहे. चीनची प्रतिक्रिया काय आहे किंवा असेल असं वाटतं तुम्हाला या दोन्ही डिसिजनच्या संदर्भात?
काय त्यांना माहिती आहे हे होतंय, त्यांच्याकडेही आहे, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणबुडे आहेत. त्यांच्याकडे प्रिडेटर नसलं तरी त्यांचे स्वतःचे डेव्हलप केलेले बऱ्याचशा युएव्हीज आहेत, आर्म्ड युएव्हीज. त्यामुळे त्यांनी कितीही काही रिॲक्शन दिली तरी भारत त्याला जुमानणार नाही आणि हे काम सुरूच राहील असं हे दिसून येतं. सर, ज्या वेळेला आपण संरक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो त्यावेळेला इतर देशांमध्ये असणारे संबंध किंवा त्यांच्याबरोबर आपले असणाऱ्या वाटाघाटी याबद्दल अनेकदा आपण चर्चा केलेली आहे. पण भारतामध्ये भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने घेतले जाणारे महत्वाचे निर्णय याच्यावरती फारशी चर्चा खूप खुलेपणाने होत नाही. आणि मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाचा आपला उद्देश हाच होता की घेतलेले हे निर्णय, सरकारकडनं घेतलेले हे निर्णय का महत्वाचे आहेत आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, ही माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आजच्या कार्यक्रमात प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं या माहितीतनं खूप पैलू आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचले असतील. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.